रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 11 भाग 46. मुकी झाडा द्यावयाचे नेमीचे. काही भुवने सावकाशे दाखविले ते नातरी मधुवनी केले. जैसे कापुले शंखे शिवतले आणि वेदाचिया मती ते लागला बोले. तैसे अनुग्रहात पैराया श्रीहरी धनंजया. आता कवने केडी ही माया. जैसी माश नेनची तो एक सरे ऐश्वर्य तेचे पाहले तया चमत्काराचे कर्णावन. चित्ता समाजी बुडोनिया ठेले विस्मयाचिया. जैसे पूर्णोदके पवे मार्कंडिया एकाकी. तैसा विश्वरूप कौतुके लोळे म्हणे केवढे गगन येथ होते. ते कवने नेले पा ते चारोचरे महाभूते. काय झाले ए देशीचे हरपले अर्ध्व काय नेणे झाले. चेलियास्तो स्वप्ने तैसे लोकाकार नाना सूर्यस्त प्रतापे ते चंद्र तारांगणे. जैसे लोपे तैसे गिळले विश्वरूप प्रपंच चरणा. तैसे मनासी मनपण कस फुके बुद्धी आपपणे न सावरे. इंद्रियाचे रेशमी मागारे हृदयवरी भरले तेथे तटस्थ पडिले. टकासी टक लागले ते मोहनास्त्र घातले वितार जाता. टकासी टक लागले तैसे मोहनास्त्र घातले वितार जाता. तैसा विस्मृती पाहे कोडे ते पुढता होत. चतुर्भुज रूपडे तेची नाना रूपे चहूकडे. मोडणी ठेले ते वर्षाकाळीचे मेघुडे. ते महाकाळ प्रईचे तेज वाढे. तैसे आपणाविन कवनीकडे नेदीचिया उरो. प्रथम स्वरूप साधना पावोनिया ठेले अर्जुना. सेवेचिया उडती लोचना ते विश्वरूप देखे. इहेचिया दोही डोळा पाहावे विश्वरूप सकळा. ते श्रीकृष्ण सोळा पुरविले ऐसा. मग जेते सौग देखे वदने. जैसे रमानायकाचिया राजभुवने. नाना प्रकटले निधाने लवण्य श्रेयचिया. ते आनंदाचिया वने. सासिया त्रैली जैसे सौंदर्य राणीव जोडिले. तैसे मनोहर देखिले हरीचे. तया ही माझी एकेकी सावियाचिया भयाके. काळ कटके उठवली जैसी. का मृत्यूशीचिया मुके झाली. का जे भयाचिया गुदे पन्नासिलिया. ते महाकुडे उघडलिया. प्रळया तैसे अद्भुते भयासुरे. तेथे वंदन देखिलिया वारे. असाधारणे साळकारे शोग्य बहुत. ते ज्ञानदृष्टी चेनिया परे वंदनाचा शेवटू न टके. मग लोचन ते कौनितिके पाहू. तव नानावने कमळवनी विकाळलेसे तैसे. नेत्र दाखविले पालांगिनिया आदित्याचिया. तेथेची कृष्ण मेघाचिया दाटे. माझे कल्पता विजचिया स्फुटे. तैसिया वनी देठी भुग्न गातळिया. हे एकेकाश्चर्य पाहता तेही रूपी पंडूसुता. निदर्शनाचे अनेकता प्रतिपळे. मग म्हणे चरण ते कवनीकडे. केवढे मुकुटे ते दोहीकडे. ऐसे वाढीत आहे चाड देखावयाचिया. ते भाग्य निधी पाथी. का निफत्व होईल मनोरथी. काय निपाकपानीचिया बाता. वाय काढिया हाती. ना तरी चतुर्नाचिया वाये. काय आहाती लटिकिया अक्षराचे साचे. म्हणून या साध्यपणे अपाराही देखी तेने. जयाचिया सोय ते नाकळे तयाचिया सकळा वया. ऐकती वेळ अर्जुनाचे दोन्ही डोळे बोगिती झाले. चरणिया मुकुट वरी देखे विश्वरूपाचे थोर. ते नाना रत्न अलंकारी मिरव असे. परंब आपुले अंगे आपवल्या आपणिचिया झाला. गगने जिया लेनी ते सांगे. काही सारीचिया जेथे प्रेमचिया
झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा त्या महातेजाचा जिव्हाळा विश्व प्रगटे जे दिव्य तेज शृंगार कोणाची मतीस होय गोचुरू ते आपणाची लेई एक विरू देखत असे मग तेथे ज्ञानची डोळा पहा कर पल्लवा जेव सरळ तव जोडीला कल्पतीच्या जळा तैसे शस्त्रे झळकती आपण आग आपण अलंकार आपण हात आपण हती यात आपण जीव आपण शरीर देख चाराचार कोदले दिवे जयाची किरणी निरखतपणे निशाखा ते फुटणे ते खिरवडा वनी म्हणे समुद्र मग काळ कुट्टो कल्लोळ कवळीती नाना महाविजूचे दाग तैसे अपार कर देखिले उदर ता योधू बने येथू काढिले देठे मग कंड मूळ गुट पाहातसे किरीकिटे सुरत सृष्टी जया पासोनिया काय झाले जे महा सिद्धीचे मूळ पिठे शिनली कमळा जेथे वावटे तैसे कुसुमे अति तुरबिटे देखिले मुगुटावरी स्तंभक ठाई ठाई जांबद अनेक टाकी रुळताती अलौकिक महादक सूर्या तेज वाढिले जैसे पंधरेन्या मेरू ते मडिले ते नितबावरी पितांबरू झळके श्री महादेव का पुरी उटीला का पारजे वाढलिया नाना क्षीरोदके पांघरविल्या शिर नो जैसा जैसे चंद्रमळ्याच्या घडी उपलवीट मग गजानन कवरी बुथी तैसा चंदन पिंजरी देखिल्या सर्वांगी तेने जेणे प्रकाश कांती चढे ब्रह्मानंदनाचे निदानू मोडे जयाचे सौभाग्य जीवे जोडे वेदीची जयाचे निलप अनुलुपे करे आग्नम गुढी सर्वा धरी तया सुगंधाची थोर कवनवाणी ऐसे एक शृंगा शोभा पाहता अर्जुन जयाचे क्षोभा तवने बैसला की उभा जे शया फे नेनवे बाहेर देठी बैसला की उभा जे शयातू हे नेनवे बाहेर देठी पाहे ते आगवे स्मृतिमय देखिले आहे मग आता हे न पाहे म्हणून या उगार आहे तरी आतुरई तैसे अनावरे मुखे समारे देखे तया बहिणी पाठी मोरा जवन ठाके तव तयाचिया कडे श्रीमुखे करचार्या तैसेची अहोपात करी प्रतिभास एव नवलत्वो असे परी न तयाचिया दिसे चोजे आकाई कैसे ग्रहाचे कारणे पार्थाचे पाहणे आणि पाहणे तयाचे सकट नारायणे व्यापुनिया घेतले म्हणून या आश्चर्याच्या पुरी एक पडीला व्यापुनी घेतली म्हणून या आश्चर्याच्या पुरी एक पडीला ठाई ठाई थंड ठाकी तव चमत्कारीचा आणिक महानवी ऐसे अर्जुना असाधारण आपुलिया दर्शनाच्या विधाने कवळुनिया घेतला तेने अंतरूपी ते विश्व तोमुख स्वभावे आणि तेची दाखवयाचे पांडवे पार्थीला आत्ता आघवे घेऊन या आणि दीपिक आणि सूर्य प्रकटे अथवा निमुटलिया देखा तैसा देठी नव्हे ते वैकुंठ दिदले आहे म्हणून या किरीकिटिया धोई परी ते देखिले देख अंधारी ते संजोया हस्तिनापुरी सांगतसे राया म्हणे किंबहुना अवधारिल्या पार्थे विश्वरूप नाना अमरणीय भरले विश्वतोमुख अंग प्रधेचिया देखा नवला ओ कायसिया ऐसा सांगावा कल्पाती एकुची मेळावा द्वादशी दित्या होय तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरा उदयजित काय एकची अवसरी तेरी तया तेजाची उपमू नये आघावा याची विजूचा मेळावा की जे आणि
मळयाच्या सर्व सामग्री जाणीजे, तेवीच्या दशाकुही मिळविजे महा तेजाचा, तेरी ए अंग प्रभेचिया पाडे, ते तेज काही होईल थोडे, आणि तया ऐसे कर चखोडे त्रिशुद्धी नहे. महात्मा श्रीहरीचे सज पाकतेशी सर्वांगीणे, तेजी ते मुनी जे मज दृश्य झाले, आणि ते विश्वरूपी एकीकडे जे आघवे आपुलिनिया पांडवे, तैसे महादिधले माझी बुडे सिनिया देखिले, ते काय आकाचा गंधर्व नगर, भूतळिया पिपीत का बाधेघर, ना मिरुवरी सुपर परम मागू बैसला, विश्व आघवेचे तयाप्रिय, तया देवीच्या चिंता शरीरे, अर्जुन ते अवसरी देखला झाला, तेथे एक विश्व एक आपण, ते आळूमाळ होते एक दुजेपण, तेही आटोनिया गेले अंतकरण विराशी साहजे, आतू आनंदला येईरी झाले, बाहेरी गायीचिया बळ हरपवनिया गेले, यदाप गुंतले पुलकाचिया वारी, प्रथम देशी ओळलिया शोक सर्वांगी, जैसे विरूढ कोमल करी तैसे रोमांच झाले, शिवतला चंद्र करी सोमकांतू, द्रव्य धरी तैसे स्वेदिकन शरीरे, दाटलिया माझिया सापडलिया अलीकडून, जवळी कमळ जेवी आंधुळे, तेवी आतुरलिया सुका मेरचिया बळे, बाहेरी कपूर कर्दळीच्या गुरफुटे, उकलता कपुराचेने कांदोटे, गवळी तेवी थेबुटे नेत्रुनिया पडली, उदलिया जैसा भरली समुद्र भरे, तैसे कळोवेळी उर्मी भरे, असे ऐसा सस्थाई काही आठामावे, परम हो हेवा ते ब्रह्मानंदाचा जीव, राणीव फावली तया सुखानुभवा पाठी, केले दैत्य सांभाळुनी देठी, मग किरीटी बसा पाहिजे तेथे बैसले होते जया, त्रियाचियाकडे मस्तक खाली वेली देखा, मग जोडुनिया करसुपुट बोलुनी असे म्हणे, जयाचिया स्वामी नवल कृपा केली तुम्ही, हे जे अश्व की आम्ही प्राकृती देख, परी साचिया भले केले, मज परितोषी झाला साविता, ते देखील यासी जो इया सृष्टीचा तू अश्व आश्रयो, देवा मंदाराचे अंगलेगी, ठाई स्वापदीचे गे, तैसे एही तुझ्या देठी, अनग्य देखितिया आहो आकाशाचिया खोळे, दिसती ग्रहणाच्या कुळे, महाऋषी आविसाळे पश्चिम जातीचिया, तयापरी श्रीहरी तुझिया विश्वात्मक येय शरीर, स्वर्ग देखतसे अवतरी सुगरणे, प्रभू महाभूताचे पंचक, येथे देखिले आहे अनेक भूतग्रास, एक भूतसृष्टीचे जे सत्य लोकू मूर्जी, तुझ माझी आहे देखिले, तुनारून ते नोहे, आणि एरीकडे जव पाहे तव केले सुही दिसे, श्री महादेव भाविनेशिया तुझ्या दिसतसे अशी, आणि तेथुनिया गा ऋषिकेशी तुझ माझी आहे देखे, ऋषी पासिया ऋषिकुळे, ते तुझिया स्वरूपे सकळ देखिले पाताळे, पन्न शेगी कुंभहुना त्रिलोक्यपती, तुझिया एकेकू आवयचिया भीती न चतुर्भुवतिनिया, चित्राकुत्र अंकुरलिया जेनो, आणि तेथीचे जे लोक ते चित्ररचना अनेक, ऐसे देखतमे अलौकिक गाभरिया तुझे, दिव्य शुक्ष पैश्य, चोहीकडे जव पाहता असे, तव दोही जैसे आकाश कौभले, जैसे एकचिया निरंतर देवा, असे तुझे करीन आघवेचे व्यापार, एकचिया काळी महाशून्याचे न पैसरे, उघडलिया महाकटाळीच्या भांडारे, तैसे आपरे उदरे तुझे महा, जी सहस्त्रिया देखिले,
तोची एक वेळे ते परब्रह्माच्या वंदफळे मोडिनी आले तैसे वक्त जेवढे तेवढे तुझे देखील या विश्वमूर्ती आणि शीच्या नेत्रपंक्ती अनेक सग ते असो स्वर्ग पाताळ दिशे अंतराळ हे विश्व ठेली सकळ मूर्तिमय देखीमय तुझे विण एकादियाकडे परम ऋण कोडे अवकाशा परी न सापडे एक व्यापिले तुवा ये नाना परी मिती तेथून या साठविली होती महाभूते तेथू लाही पावाटू अनेही कौदला देखले ते ऐसे कौन ठायाहुनी तू आलाशी येत बैसलाशी ते उभा आहाशी आणि कौनेया चेईपोटी होताती ते ठाण केवढे तुझ रूप वय कैसे तुझ पलीकडे काय असे तू काही साईवरी आहातशी ऐसे पाहिले तव देखिले ते आघवे तरी आता तुझ ठाव तुझ कौनाचा नेहोर ऐसाची अनादे आयाता तू उभा ना बैठके दगुडे का खुजटा तुझ तळी तो वैकुंठा तुझ आहास्वी रूप आपणाशीचे ऐसा देवा तुझी वयसा पाठीपोटी परेशा रूप आपया ऐसा देवा तुझ वयसा पाठीपोटी परेशा तुझ तू गा किंबहुना आता तुझ तोची आघवे अनंता पुढती पाहता देखिले मिया परी या तुझिया रूप्या अनंतू उनी एक असे देखतू तो आधी मध्य अंतू तेनी नाही एरवी गिविसिले आघवा आधी परी सोय नालोआ कही म्हणून या त्रिशुद्धी न होये तिन्ही येथ एव आधी मध्यम तरिया विश्वस्वर अपरिमिती देखिलिया तत्वता विश्वरूप तुझ महामूर्तीच्या अंगी उमटली पृशुक आनेगिया लेईलासिया बाणे परीचिया अंगी ऐसे आवतुक आहासी प्रतुक मूर्ती तिया द्रवलिया तुझ्या स्वरूप चळी दिव्य फुले फळी सासेनलिया हो का तो मोहादी तू झालासिया तरंगमूर्ती हे वाला तू एक वृक्षुबरवा मूर्ती फळलाशी तो मूर्ती भूतकाळ मांडिला तैसे नक्षत्र गगन ते मूर्तिमय भरले देखतसे तुझे रूप ते एकाकीच्या होय जाये ते त्रिजग गती एवढीचिया तुझ्या अंगी मूर्ती रोमा झाली ऐसा पाऊडू मांडू विश्वाचा तो कवनपा कोणाचा तो पाहिजे तव आमुचा सारथी तू तरी पाहता मुकुंदा ते एकाची व्यापुका सर्वदा मग भक्तानुपे तया स्वरूपा धरसी कैसे चहू भुजाचे सावळे पाहता मन डोळे खवे देऊ जाईल तरी आकळे दोहीची बाही ऐशी मूर्ती कोडी सवाई कृपा करुनिया होई न विश्वरूपा आमुचिया देठी सलेपा जैसे सामान्य देखी तरी देठीचा विटाळू गेला तुवा सहजी दिव्य चक्षु केला म्हणून या देखवला महिना तुझा परी मकर तुंडा मागितलेकडे होताशी तू एवढे रूप आलिया तू पुढे ओळखिले मैया नोहे तोची हा शिरी मुकुट इलासी श्रीहरी परी आत्ताचिया तेज आणि थोरी नवल की बहु हे तेचिया वीर लिपे होती चक्र परी जिते आयाचिया सावीचेय विश्वमूर्ती तेची मोही खून एरईकडे तेची नोई गदा आणि तळिलिया दोन्ही भुजा निरायुत वाघोरे सोवय गोविदा संसारी लिया आणि तेनीची वेगे सहजी माझ्या मनोरथाशी झालियाशी विश्वरूपा विश्वसा म्हणून या जेने परी कायसी तू वा ते विश्वय करावयाच्या पांडू नाही मज ते चित्त होऊन या जायशी निर्भुज
आश्वीच्या येणे ते येथ आथी की येथे नाही ऐसे विश्वासीय निये काही नवल अग्र भ्रेच्या नवले कैसे कोईद सगैव परी आग्नाचिया देठे करपत ते खोदूत तैसे हारपत ते त्रिविपन षंडभूत तेजाचे येणे हो का महा तेजाचिया महार्वणी गेली सृष्टी आघवी ते युगात विजूच्या पालवी झाकलिया ना तरी महा तेजाचिया ज्वाळा तोडूनिया माचू बांधावा आता दिव्य ज्ञानाच्या डोळा पाहाविता उजळा बहुवस धडाधडीत आहे आधी सहासू पडती दिव्य चक्षु रात्रू न्याहाळीता हो का मे महाप्रळाचिया भवाडू होता काळगीच्या ठाई गुड तो नाचिया मूड फुटता जैसा तैसे परमलेनी प्रकाश शौच पावचिन्या ज्वाळाशेष वेळेशिया ब्रह्माटका कोळोशिया होता हाती ऐसा अद्भुत तेजी जन्मा नवल म्या देखलाशी नाही व्यापी आणि कांतासी जे तुझिया देवा तू अक्षर औटावीच्या महाक्षिद पर श्रुती जयाच्या घर गौ आहाते जे आकाराचे आयतन ते विश्वक्षेच्या ते अव्य तू गहन अविनाश जे तू धर्माचा बोलावा अनादिसिद्धी ते नित्य नवा आणि ते सदा तिचा असावा तू आधी मध्यातरही स्वभामध्ये ते अनु स्व विश्वबाहू अपरित मेतू विश्वचरण तू पै चंद्र चंडाशू दोखुडा दावितशे कोपद प्रसादे लीळा एक स्वरूपती तमाचिया डोळा एक पाळीतोचिया कृपादृष्टी जी एवधी तू ते देखतिशिया निरूपे पेटले प्रळयाचिया उजिते तैसे वक्त ते तुझे ते विनविनिया पेटले पर्वत वळकुनिया ज्वाळाचिया उबड उठत तैसे चाटीत दात जिभे लोळे ते वंदियाचेने उंबा आणि जे स्वर्गा कांतीचिया प्रभा विश्वतातीत आपती शोभा जात आहे औद्य आणि पाताळ पृथ्वीन अंतरळ अथवा सामाकुळ दिशाचक हे आघवेचिया तुवा एक भरते आहेत कौतुका पर गगनाही सकट भाईकी आपुली वीज जेवी ना तरी अद्भुत सरचिया काळुनी झाले अवचादी भुव कडी पाताळी तैसे ऐश्वर्य मग मी आकाळी काय एक व्यापी हे असाधारण ते आहे वेस रूपाचे उग्रप सुख दुःखे गेले विपाचे धरिले देखा ऐसे देखोनिया तू नेना कैसे भयाचे भरते आत्ता दुःख लोळाचे जळवते तिन्ही भुवने तुझ महा याचे देखणे तरी भय दुःखासी का मिळवणे परी नवे गुणे ते जाणता आहे मज जव तुझ देटी तव जगास संसारिक गोमटी ते आता देखा लागी गितिरी उपनयन त्रासू तेवीच्या तुझ देखे लियासाठी काय तुझ देवा येईल मिठी आधी नेदी तरी शोक संकटी राहो तुझ देवा येईल मिठी काय नेनी तरी शोक संकटी राहो म्हणून या मागासरो तव सासूर आडविते तेशी आणि पुढा तू तवा अनावरून नेशी वेधो ऐसा माझा रलिया साकडा बापुडा त्रैलोक्याचा होतस हुरुडा तैसा हा जो पुढा चोलवा मज जैसे आरंबळता अग्नी समुद्र ते विनाग्नी तेव कल्लोळपणी याचिया तरंगी अग हेची हिबे या जगाशिया झाले तुवा देखुनिया तळमळिले यमाजी पैल भले ज्ञानशुराचे मिळावे हे तुझिया अंगिके तेजे जाळूनिया सर्व कर्माचे बीजे मिळत तुझा आतू सहजे सदा वेदी
आणिक एक सावी याचे भयाभिरू सर्वस्वे भरुनिया तुझ मोहरू प्रार्थातीत करू जोडिनिया देवा अविद्या पडलो विश्व वावगुरु आतुडले स्वर्ग संसाराचिया साकडलो दोही भरुनिया तैसे आपतू सोडविले तुझ वाचुनिया कोजिले कवने शरण गा सर्व प्राण महत देवा आणि महर्षी अथवा सिद्ध विद्या धरू समूह विविध्ये तो बोलिला तुझ आस्तिवाद करुनिया स्तवन रुद्रादी मिळावेत वसू न साध्य अवघवे अविश्व देव विश्व आयु हे जी अवधारा पित्यहान गंधर्व पैल सर्व मी मेहस्व मुख्य ते सिद्धिंद आदी हे आपुलिया लोकी सत्कर्थी अवलोकिनिया महामूर्ती पाहता आहाती मग पहा प्रतीक्षेती होऊनिया अंतकरणी करीती निज मुकुटे ओळवावनी प्रभूचिया जय 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 घोष करवले स्वर्ग गाजिताची आघवे ललाटवरी बरवे कर सपुट हे येथे विनया देचिया सूर वाढले सात्विकाचे माघवे म्हणून या करपटो पल्लवी होताशे फळ जी लोचना भाग्य उदले मना सुखाचे सुराने पाहिले ते आधवा विश्वरूप इहे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवाचे वचन पडे याचे सन्मुख जोडे भलया कडुनिय ऐसा एकची परे विचित्रे आणि भयाचे वक्त बहुलोचन ते अनंत भुजा अनंत चारू बहुचरण बहुदर आणि वर्ण कैसे प्रतिवंदनी मातलेपणे आवेशाचे जे हो का महा अल्पची अंतरे तव कालीन एम उदजले प्रळयक्षमी उजले आबू खिचिया जैसे ना तरी सहस्त्र त्रिपुराचिया यंत्रे का प्रबळ भैरवाचे क्षेत्रे नाना युगा शक्तीचे पात्रे भूत खिची ओढविले तैसे जे ते एकडे तुझे वाक्य जे प्रचंड न समाती देहा माझे शेवडे तैसे दर्शन दिशे रागिटे जैसे कळ रात्रीचिया अंधारे उल्हासत निगती सहास रखचिया तैसेची वंदनिया प्रळ रुधी काटलिया दाठा ते असो काळे अवतिले रण का सर्वस मातले मरण तैसे अति भिळूवाने पण वंदिन तुझिया बापुडे लोकसृष्टी मटकाचिया बिपाईते देठे आणि दुःखालादी तिचिया तिटी माझे होऊनिया ठेली तुझ मृत्यूचिया सागरी आता त्रैलोक्या विचिया तरी शोक दुर्वात हरी आदोळता एथ कोपिले जरी वैकुंठ तैसे हन म्हण तसे अवचटे लोकाचे काही वाटे तू धनसुख ते भोगी तरी जी करी साधारण वाया जाड सतून वाढणे केवी साहात म्हणे तुझिया कोपती जया मज सहा रुद्र वापिलिया ज्या मृत्युलेप तो मी एथ आहाळ बाहळी कोपी ऐसे तुवा केले परी नवल बापा तू महामारी ऐसे नाम विश्वरूप जरी हरी भयाचिया आणि ठेली महाकाळाशिया हेट तटे तैसे किती एक मुखे रागिटे इहे मोडिलिया भाकुटे आकाश केले गगनाचिया वाढपे त्रिभुवनाची या वारिशा न वेटाळे याच्या लेण्या वापा आगी कैसे धाटादित